उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील 4 विमानतळाच्या विकासाबाबत काल मंत्रालयामध्ये बैठक घेतली। त्यामध्ये धाराशिव, लातूर, बारामती आणि यवतमाळ या विमानतळाचा समावेश आहे। आता आपण धाराशिव येथील विमानतळावरती आहोत। या विमानतळावरती नाईट लँडिंग असेल किंवा इतर सुविधा जी आहेत त्या सुविधा उभारण्यात याव्यात अशा सूचना संबंधित कंपनीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आहेत। त्यामध्ये धाराशिव, लातूर, बारामती आणि यवतमाळ या 4 विमानतळाचा समावेश आहे। महत्त्वाचं म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजाभवानीसारखं मोठं तीर्थक्षेत्र सुद्धा आहे। त्यामुळे या ठिकाणी नाईट लँडिंगची जी सोय आहे विमानाची ती होणं गरजेचं आहे आणि त्यामधून बाकीच्या सुद्धा विकासात्मक गोष्टी जी आहेत ती साध्य होतील असं या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीतच या बैठकीमध्ये संबंधित कंपनीला तातडीचे निर्णय घ्या आणि लवकर या सुविधा उभ्या करा अशा सूचना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यात। कॅमेरामॅन विखीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।